हे काय झालं चक्क आज श्रावण महिन्याच्या लास्ट सोमवारी आमच्या घरी ब्रह्मकमळाचं आगमन झालं, म्हणजेच ब्रह्मकमळ उमवले. आज लास्ट सोमवार आहे श्रावण महिन्यातला, तर आमच्या घरी ब्रह्मकमळाचं झाड होतं, कळ्या लागलेल्या होत्या. पण नेमकं ते लास्ट सोमवार जे आहे ना ते लास्ट सोमवारी उमवलेत 8 वाजता रात्री. असं म्हणतात की रात्री 12 वाजता उमलतं, पण आमच्या इकडे तसं नाही, रात्री 8 वाजताच बरोबर उमलला. माझा छोटा भाऊ बाहेर गेला होता, बाहेरून घरी येतानाच त्यानं बघितलं तर काय झाडाला अशा जी कळ्या लागलेल्या होत्या त्या उमलल्या, म्हणजे ब्रह्मकमळचे जे फुलं आहेत ना ते उमलले. आणि 4 कळ्या होत्या, त्यातले 3 फुलं असे उगवले. आणि माझी आई जी आहे ना ती पूजा करते. आई मग आजूबाजूच्या जी शेजारच्या बायका आहेत त्यांना पण बोलवलं पूजेसाठी. मग त्या सगळ्या बायका पूजा करत होत्या ब्रह्मकमळची, आणि आईनी पण पूजा केली. मग जसं आम्हाला माहिती नव्हती पूजा वगैरे कसं करायचं, मग मोबाईलमध्ये बघून त्यांनी, मी तिथं नाही, मी आता इकडे आहे माझ्याकडं घरी मुंबईमध्ये, ते घरी आहेत गावी. मग त्यांनी मोबाईलमध्ये बघून जसं जसं मोबाईलमध्ये सांगितलं की पूजा कशी करायची, त्यांनी माझ्या आईने घरच्यांनी सगळ्यांनी मिळून शेजारच्या बायकांनी सगळ्यांनी मिळून ब्रह्मकमळची पूजा केली. नारळ पुन्हा जे पण असतात फळं वगैरे ते सगळं ठेवून त्याची मस्तपैकी पूजा केली. आणि बघा ना किती भाग्यवान, लास्ट श्रावण महिन्यातला सोमवार आहे आणि लास्टच्या सोमवाराच्या दिवशी आमच्या घरी ब्रह्मकमळचे फुलाचे फुल उमवले. ह्याच्यापेक्षा भाग्यवान कोण असतं सांगा बरं. व्हिडिओमध्ये तर इतकं भारी भारी सांगत होते ना की ज्याला फुल दिसते ना ते खूप भाग्यवान असतात. मग आता आमच्या घरी फुल उमवले, मग ते माझ्या घरच्यांना सगळ्यांना दिसले, मग आम्ही भाग्याचेच झालो की नाही. मग दुसऱ्या दिवशी काय म्हणत होते की महादेवाच्या पिंडीवर ठेवायचे फुल, हे बघा कसे सुकलेत फुलं. मग दुसऱ्या दिवशी आज महादेवाच्या